शिवशक्ती शिवशक्ती आणि सूर्य गणपती एकची म्हणती विष्णू ही रागार दोन्ही मानिती समान राजस भजने वाया जाती अन्य देवतासी देव म्हणून तामस जीवन तमो योग्या वाया जायासाठी केला असे हव्यास अन्य देवतास देवपण आपल्या मुखे सांगतसे धनी नव्हे माझी वाणी पदरीची धन्य ते वैष्णव भजती केशव सात्विक हे जीवन मोक्षा योग्य तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी एका गोविंदासी शरण वारे. तर या अभंगामध्ये एका गोविंदाला शरण जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ही जी शरणागती आहे तर ही शरणागती आपल्याला तुकाराम महाराज इथं कशी असते ते सांगतायत. आणि म्हणून एका एका ओळीचं विश्लेषण बघू आपण. तर तर शिव शक्ती आणि सूर्य गणपती चार लोकांचा इथे उल्लेख केलेला आहे. आणि तर देवी देवतांचा उल्लेख केलेला आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या देवी देवताच्या उल्लेखामध्ये. तर यामध्ये सांगितलेलं आहे की यामध्ये सांगितलेलं आहे की लोक एकच आहे असं म्हणतात. शिवशक्ती देवी सूर्य आणि गणपती. तर शक्ती म्हणजे देवी हे सर्वांना लोक काय करतात एकच मानतात. तर विष्णूच आहे असं मानतात. म्हणजे शेवटी सर्व देव एकच आहेत असं मानण्याची जी अंध प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण झालेली आहे. तर ही अंध प्रवृत्ती म्हणजे अंधश्रद्धा आहे. कारण की आपल्यामध्ये पण तसंच आहे की सर्व एकच आहेत. आणि तुम्ही एक हे पण ऐकलं असेल, श्लोक ऐकला असेल. सर्व आपल्याला आवाज येत कसं नाही का राहत व्यवस्थित? असल्यास माझ्या येते. तर तुम्ही एक श्लोक ऐकला असेल की हा जो श्लोक आहे तर त्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे. तर या श्लोकामध्ये तर या तुकाराम महाराजांना जे अभंगात म्हणायचंय तेच यांना यांना म्हणायचंय. तुकाराम महाराजांना जे अभंग म्हणजे सांगायचंय तर ते त्या श्लोकाचाच आशय देऊन म्हणतात. की बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळेस काय होतं की एक श्लोक आहे सर्वत्र प्रसिद्ध आहे. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. तर सर्व देवाला आकाशात पततम तोयम यथा समुद्रम गच्छती. हम्म, तर असा जो श्लोक आहे की ज्याप्रमाणे आकाशातून पडलेलं सगळं पाणी नद्यांच्या द्वारे हे समुद्राला जातं तसं सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. सर्व देवाला नमस्कार केला तो तो केशवालाच जातो अशा लोकांचं म्हणणं आहे. मग असं आहे तर समजा तुम्ही कुठलाही रस्ता धरला आणि त्या रस्त्यानं तुम्ही गेलात तर मुंबईलाच जातात हे बरोबर आहे का? बरोबर आहे का चुकीचं आहे? कोण्याही रस्त्याने गेलं तर आपण मुंबईला जातो हे चुकीचं आहे का बरोबर आहे? हम्म कसं आहे कोणतरी सांगा. बरोबर आहे ना प्रभूजी, आपण कुठूनही जाऊ शकतो मुंबईला. हा हरे कृष्णा पण दंडवत. पण आपण सोलापूर रस्त्यानं बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण जर सोलापूर रस्त्यानं धरलं तर मुंबईला जाऊ जाऊ आपण पण किती वेळ लागेल? हम्म भरपूर. खूप वेळ लागेल कारण तुम्हाला सोलापूरहून तिकडून लातूर पुन्हा वापी मार्ग म्हणजे तुम्हाला इथे जाण्यापेक्षा 10 पट मार्ग लागेल. म्हणून कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार केला तो केशवाकडेच जातो. परंतु तो कसा आहे वेळ लागणार आहे किती जन्म जातील ते माहीत नाहीये. म्हणून ते दुसरे या अभंगात जे म्हणतायत तर या पुढच्या या अभंगात त्यांनी पुढच्या याच्यामध्ये सांगतायत तर ते काय म्हणतायत. हिरागार दोन्ही मानिती समान राजस भजने वाया जाती
त्यांनी काय म्हटलं की हिरा आणि गार दोन्ही मानिती समान. आता हिरा म्हणजे डायमंड आणि गार म्हणजे काय, गार म्हणजे काय, पेबल्स. दोन्ही दगडच आहेत. हं? परंतु ते एक आहेत का? ती गारगोटी कुठेही पडलेली असती, नदीच्या किनारी त्या वाळूमध्ये असते, शेतात इकडे तिकडे असते, डोंगरावर असते. परंतु हिरा तसा असतो का? पण ते दोन्हीला समान मानिती दोन्ही समान. राजस भजने वया जाती. आणि हे जे त्यांचं रजोगुणातलं भजन आहे, राजस भजन म्हणजे भक्ती आहे, ती वाया जातात असे लोक. आणि म्हणून काय म्हणतात, हिरा आणि दोन समान मानणे हे काय, सर्व देवांना समान मानणे योग्य नाही. जसं आपण हिरा आणि गार या दोघांना एक मानू शकत नाही, पेबल्स डायमंड या दोघांना एक मानू शकत नाही, तसं सर्व देवांना. आणि अशा प्रकारची जी राजस भक्ती आहे, राजस भक्ती म्हणजे काय, ऐहिक सुखासाठी भौतिक सुखाच्या अपेक्षानं अपेक्षा ठेवून केलेली भक्ती. तर हे सगळं काय असं भजन जे आहे, असे भजने आहेत. राजस भजने म्हणजे भक्ती आहे किंवा काय जे असेल कर्मकांड ते ती निरर्थक आहे आणि ती वाया जातात. केवळ वेळ खाणारे आहेत ते, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि जर थोडक्यात भावार्थ सांगायचा असेल तर एकनिष्ठ असावी भक्ती. कशी असावी? एकनिष्ठ असावी. राजस भक्ती ही कर्मकांड. राजस भक्तीमध्ये काय असतं? कर्मकांड असतं, देखावा असतो, फळाची अपेक्षा असते. जसं की आता तुम्ही बघताच, आत्ताच देवीचा उत्सव झाला, त्यानंतर गणेश उत्सव झाला. आणि इथं या अभंगामध्ये त्यांनी गणपती देवी याचा उल्लेख केलेला आहे. तर ही कशी भक्ती आहे? कर्मकांड आणि देखावा करणारी, डीजे लावणे, नाचणे. पण त्याच्यामधून निष्पन्न काय होणार आहे का? काहीच नाही. आणि याच्यामध्ये फळाची अपेक्षा आहे, देखावा आहे. तर ही देखावी भक्ती कामाची नाही. तर असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून भिन्न भिन्न अशी जी भक्ती आहे, हं? तर भिन्न भिन्न देवी देवतांची जी भक्ती आहे, ही मोक्षाच्या दृष्टीने व्यर्थ आहे. म्हणून भगवद्गीतेत भगवंत नव्या अध्यायातील 23 श्लोकामध्ये म्हणतायत. काय म्हणतायत? ये अपि अन्य देवता भक्ता. काय म्हणतात? ये अपि म्हणजे ये म्हणजे जे, अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धान्विता. तर ते श्रद्धेनं त्याला काय करतात, अन्वय म्हणजे त्या भगवंताची ज्या अन्य आणि देवताची जी भक्ती करतात, यजंते श्रद्धान्विता ते अपि मामेव कोणते. आता जे तुम्हाला मी सांगितलं की आकाशात पतितं तोयम यथा समुद्रम गच्छति सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. त्याचप्रमाणे इथे जे अन्य अन्य देवताची भक्ती करतात, यजंते श्रद्धान्विता श्रद्धापूर्वक भक्ती करतात, ती अपि मामेव कोणते. अरे कोणती पुत्रा, तेही माझ्याकडेच येतात, माम एव माझ्याकडेच येतात. यजंते अविधिपूर्वकम. जसं तुम्हाला म्हटलं मी की कुठल्याही मार्गाने आपण गेलो, तर आता मी इथे बसलोय, तर मला इथं मला जवळ सातारा मार्ग दिसतोय आणि मी सातारा मार्गाने निघालो मुंबईला जाण्यासाठी. मी साताऱ्याला जाणार, त्याच्यानंतर साताऱ्याहून पुढे कुठे जाणार, सांगली वगैरे वगैरे असं जाऊन बेंगलोर जाऊन परत गुजरातमध्ये जाऊन परत मुंबईला येणार, म्हणजे अविधिपूर्वक आहे. ते योग्य आहे का? लोक मला मूर्खात काढतील. त्याच प्रकारे इथं भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे, यजंती अविधिपूर्वकम. तर ते विधिपूर्वक नाही, विधीच्या विरुद्ध आहे. तर जे अन्य अन्य देवताला भजतात ते योग्य आहे, ते माझ्याकडेच येईल, पण त्याचा काळ वेळ याचं काही बंधन नाहीये, किती वेळ लागेल ते. आणि त्यानंतर पुढच्या अभंग या ओळीमध्ये अभंगाच्या सांगितलेलं आहे, या दोन ओळीमध्ये, दोन ओळ्यामध्ये, अन्य देवतासी देव म्हणून तामस जीवन तमो योग्य वाया जायासाठी केला सहव्यास अन्य देवतास देवपण. अन्य देवतासी देव म्हणून तामस जीवन तमो योग्य वाया जाण्यासाठी केला सहव्यास अन्य देवतास देवपण. काय करतोयस तू? इतर देवांना भगवंत मानून केली जी तामसी भक्ती आहे, तामसी भक्ती म्हणजे काय, आपण आताच उल्लेख केला. हं? तर ज्या भक्तीमध्ये अज्ञान, क्रोध आहे आणि स्वार्थानं भरलेली आहे, तर अशी जी भक्ती आहे, अशी भक्ती असते जी तामसी भक्ती जी असते. आणि ती कशी असते? ती तमोयोग्याला म्हणजे तमोयोगाला नेते. म्हणजे
तमोगुणाकडे किंवा म्हणजे अंधकाराला किंवा अधोगतीला घेऊन जाणारी भक्ती. आता तुम्ही म्हणाल हे अंधकाराकडे कसं काय, ती ही भक्तीच आहे. परंतु जे अन्य देवतांना देवपण देणे हे काय आहे, वेळ वाया घालण्यासारखाचा हव्यास किंवा अट्टास आहे. जसं तुम्ही बघता की लोक तुकारामाला दुसऱ्या एका अभंगात हिंद्री सेंद्री देवता असेही म्हणतात. तर कुठलेही भगवंत ज्यावेळेस म्हणतात की सर्व ममेव वांशे जीवलोके जीवभुन सनातन, सगळे माझेच अंश आहेत, मग हे लोक असं कसं करू शकतात की एका बकऱ्याला कोंबड्याला त्या देवी देवतांपासून नेऊन कापतात? जसं की आता तुम्ही बघा की गावामध्ये किंवा शहरमध्ये पण ही प्रथा आहे की एक दगड असतो त्याला शेंदूर लावतात आणि मग म्हणतात त्याचा नवस केलेला असतो, त्याला रेडा, बकरा, कोंबडं नेऊन कापतात आणि तेच खातात. तर हे काय अज्ञान अंधकाराकडे नेऊन जाणार, अधोगतीला नेऊन जाणार आहे. का अधोगती होणार, का अंधकाराकडे घेऊन जाणार? तर आपली मूळ प्रार्थनाच भगवंताला काय आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. तर सर्व सर्वे सन्तु निरामया म्हणजे सर्व निरोगी राहो किंवा सर्वाच्या, आणि सर्व दुःखापासून दूर राहावं, सर्व संतु निरामया सर्व सर्व भद्राणी पैशात तुम्ही सर्वांचं चांगलं झालेलं पाहावं. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना मग मी जर कोणाला त्रास देत असेल, कोणाचा जीव घेत असेल, तर माझी अधोगती आहे. कारण की जरी मला ती भक्ती वाटत असली, ते कर्मकांड जे आहे तर ते मला अज्ञानामुळं किंवा माझ्या क्रोधामुळे किंवा माझ्या स्वार्थामुळे, तुम्ही महाराष्ट्रातले सगळे आहेत बरोबर आहे, तर तुम्ही 12 हाते प्रकरण ऐकलं का? हं? प्रभूजी तुमच्यापैकी ऐकलं कोणी? मानवत हा, हा मानवत मानवतचं. मानवत प्रकरण मानवत प्रकरण बरोबर. हा बरोबर, करेक्ट. मानवतचं त्याच्यावर आता एक वेब सिरीज पण आली मला वाटतंय. तर त्यांनी तो जो व्यक्ती होता तो देवीचीच म्हणजे तो उपासनाच करत होता, पण त्यांनी काय केलं होतं, नवस केला होता त्याला मुलगा व्हावा. हं? आणि त्याला 11 डोके हवे होते माणसाचे, म्हणून तो डोके कापून नेत होता 12 हाते. हे का नाही, त्याचं सरनेम 12 हाते होतं, पण लोकांना वाटायचं ते डोके कापून जातात म्हणजे तुला खरंच 12 हात आहेत काही. तर ही जी अंधकार अज्ञानाकडे अधोगतीला, त्याची अधोगती झाली, शेवटी त्याला मरावं लागलं त्यासाठी. परंतु ही जी अशी जी अधोगती लोकांची होत चाललेली आहे समाजामध्ये, तर ही अशी भक्ती आहे ती अधोगतीला घेऊन जाणारी. म्हणून या दोन ओळीमध्ये, दोन अहोमध्ये काय सांगितलेलं आहे की हव्यासापोटी अट्टहास आहे. मला मुलगाच पाहिजे, मला मुलगीच पाहिजे, माझ्या मुलीचं तुम्ही इथे पुण्यात राहणारे आहात, तुम्ही सारसबागमध्ये किती जण गेलेत मला माहित नाही, पण सारसबागमध्ये गणपती आहे, माहिती आहे ना तुम्हाला? नाही, तुम्ही गेलाच नाही सारसबागमध्ये. तर त्या हो हो गणपतीला लोक, हा, माहिती गेलात ना? माहिती हा, मग तिकडे लोक काय करतात, माहिती पण नव हो हो नवस हो लिहून ठेवतात, बरोबर आहे की नाही? हं? आणि तो नवस हम्म हम्म तिथे चिठ्ठ्या देऊन ठेवतात आणि त्याच्यामध्ये काय असतं, दुसऱ्याचं वाटतं होणं. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस मला काय अशा उचापती सुचायच्या, मी गेलो आणि म्हटलं, मला सगळं नवीन नवीन असायचं, सगळं शहरमध्ये गेलो तर तिथे लोक चिठ्ठ्या टाकतात. मी एक जणांना विचारलं हे काय, म्हणजे ज्या इच्छा आहेत आपल्या त्या कागदावर लिहायच्या, का पाकिटामध्ये घालायच्या आणि तिथे टाकायच्या किंवा कागद गोल्ड करून टाकायचा. मग मी गेलो इकडे तिकडे पाहिलं, दुपारची वेळ होती, निवांत वेळ होता, आणि हळूच त्यावेळेस असे रॉडचं दार होतं, आता कसं आहे माहित नाही, त्याच्यातून हात घातला आणि जेवढ्या चिठ्ठ्या निघतील तेवढ्या घेतल्या आणि त्यावेळेस शर्ट इन करायचं आता सारखं नाही लोक, तर त्या शर्टमध्ये टाकल्या मी आणि बाहेर एका झाडाखाली येऊन वाचत बसलो. तर त्याच्यामध्ये विचित्र विचित्र लिहिलं होतं, दुसऱ्याची वाट लावण्याचं पण लिहिलेलं होतं. तर अशा प्रकारे लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं वाईट चिंततात. ते भगवंताला पसंत नाहीये, ते भगवंताला आवडत नाहीये. म्हणून हे जे दुसऱ्यासाठी आपण त्रासदायक केलेले कार्य, हे भगवंताला आवडत नसल्यामुळे ती कशी आहे, तर अधोगतीला किंवा अंधकाराकडे, तमोयोगाकडे नेणारी भक्ती आहे, असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर हा जो पुढचा ओळ आहे, तर या ओळीमध्ये आपुलिया मुखे सांगतसे धनी नवे माझी वाणी पदरीची. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतायत, आपुलिया मुखे सांगतसे धनी नवे
माझी वाणी पदरीची. हे शब्द माझे नाही येत. धनी म्हणजे अर्थात कोण? भगवंत, मालक. काय सांगतायत ते? सांगत आहे की ही माझी स्वतःची मते नसून ग्रंथ संत वचनावर आधारित आहेत, असं तुकाराम महाराजाला इथं म्हणायचंय. म्हणजे धनी म्हणजे कोण? मालक. मालक कुठून आपल्या लक्षात येईल? की भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तता. मीच सर्वांचा काय आहे? माझ्यापासून सर्व येतं, आणि मी सर्वांचा मालक आहे. तर असे धनी आहेत ते भगवंत. तर ते भगवंत सांगत आहेत, मी नाही. कारण की तुम्ही जर इथे ते म्हणतात ग्रंथ, आपण पण म्हणतो गुरु साधू शास्त्र, हं, प्रमाण मानतो. तर तसं त्यांनी सांगितलेलं की मी मनाचं म्हणत नाही. हं. मागच्या वेळेस आपण तुका म्हणे घेतलं होतं, मागच्या शनिवारी का त्याच्या अगोदरच्या शनिवारी, हं, ज्यामध्ये तुका याची कथा सांगितली होती बघा. कृष्ण ब्रह्मचर्य आहे आणि दुर्वासा उपाशी आहेत. कधी घेतलं आपण ते? हं? तर त्यामध्ये जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे तो संदर्भ आपण जर पाहिला तर तसाच आहे. तर तसंच इथे या अभंगामध्ये ते काय म्हणतात की हं, त्यांचे म्हणजे जे हे आहेत, तुकाराम महाराजांचं हे काय वैयक्तिक मत नाहीये तुकाराम महाराज असं म्हणायचे. तर ते काय करतात, परंपराच्या आणि अनुभवाच्या कसोटीवर अंतिम सत्य हे, असं त्यांनी सगळं आत्मविश्वासपूर्वक सांगतायत तुकाराम महाराज. त्यांना आत्मविश्वास आहे, कारण त्यांनी अनेक ग्रंथाचं शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. त्यांचा आत्मसाक्षात्कार आहे, भगवंताप्रती त्यांचं जे नातं आहे, संबंध आहे, तर तो अतिशय म्हणजे जवळचा संबंध आहे. आणि त्या संबंधामुळे ते सांगतायत की हे जे मी म्हणतोय ही माझे वाणी नाहीये, माझ्या पदरीचे शब्द नाही येत. तर हे माझे जे मालक आहेत, धनी आहेत, म्हणजे भगवंत आहेत, ते सांगतायत, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे ते म्हणतायत की धन्य ते वैष्णव भजती केशव, सात्विक हे जीवन, हं, मोक्षा योग्य. कसं जीवन आहे? सात्विक. धन्य ते वैष्णव भजती केशव, सात्विक हे जीव, मोक्षा योग्य. सात्विक म्हणजे सत्वगुणातील. तर तुकाराम महाराजांचा मागच्या वेळेस आपण एक अभंग घेतला होता कधीतरी, रजतमा सत्व आहे ज्याच्या अंगी, ह्याच जगी वाया गेला. तुका म्हणे तो काय रज नरकची वेगळा. हा अभंग आपण घेतला होता मला वाटते. हं, बघावं लागेल. तर त्याच्यामध्ये सांगितलं की रजतम सत्व आहे ज्याचे, याच्या जागी वाया गेला. गुणातीत व्हायचं आपल्याला सांगतात भगवंत. त्रिगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्य भव अर्जुन. अर्जुनाला सांगितलं त्यांनी, अरे ते हे वेद, जे वेदामध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे कर्मकांड, हे कसं आहे? ते तीन गुणातीत, तीन गुणामध्ये आहे. पण आपल्याला काय व्हायचं? निस्त्रगुण्य भव अर्जुना. अर्जुना, त्या तीन गुणाच्या पलीकडचा गुणातीत व्हा. भगवंत गुणातीत आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं गुणातीत व्हा, तीन गुणाच्या पलीकडे जा. म्हणून हे जे अं, इथे केशव म्हटलेलं आहे, हं, भगवंताला. तो वैष्णव जे म्हणतात, धन्य ते वैष्णव भजती केशव. वैष्णव कोणाला म्हटलं? जे विष्णूचे भक्त आहेत त्यांना वैष्णव म्हटलेले. म्हणून ते धन्य आहेत, कारण त्यांनी सत्वगुणाचा, जर आपल्याला शुद्धता सत्वात जायचं असेल तर आपल्याला सत्वगुणात गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की सात्विक हे जीव मोक्षायोगी. आणि असेच लोक मोक्षाकडे जाऊ शकतात. मोक्ष म्हणजे मुक्ती, मुक्ती म्हणजे सुटका. या भौतिक जगातून आपण सुटका करून घेऊ शकतो, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आणि हीच खरी सात्विक भक्ती आहे. अशा भक्तांनाच मोक्ष मिळतो की जो वैष्णव आहेत किंवा केशवाचे भक्त आहेत, गोविंदाचे भक्त आहेत, असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण ज्यांना वैष्णव म्हणतो, वैष्णवाना यथा शंभू, शंभू पण एक महान वैष्णव आहे. निम्नगानाम यथा गंगा, पुराणानामिदं भागवतम. तर या जे वैष्णव आहेत, वैष्णवाच्या कृपेने, भक्तांच्या कृपेनेच भगवंत भेटतात. त्यामुळे या हे धन्य, त्यांना इथं धन्यता दिलेली आहे. म्हणजे त्यांना त्यांची धन्यता इथे व्यक्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा जो अभंगाचा हा पाचवी ओळ आहे. आणि 6व्या ओळीमध्ये, पुढच्या शेवटच्या, तर इथे सांगितलेलं आहे की तुका म्हणे मोक्ष नाही कोणापाशी, एका गोविंदाशी शरण व्हारे. तर तुकाराम महाराज काय म्हणतायत की इथे काय नाहीये? मोक्ष, तुका म्हणे मोक्ष नाही कोणापाशी.
म्हणजे कोणापाशी, म्हणजे तुमच्या आमच्यापाशीची गोष्ट चाललेली आहे का इथे? वरचा जर आपण संदर्भ घेतला तर माझ्याकडे आणि तुमच्याकडे मोक्ष आहे, मुक्ती आहे, असा विषय नाही चाललेला. विषय काय चालू आहे? तर तुका म्हणे मोक्ष नाही कोणापाशी, म्हणजे काय? तर देवी देवता, मागे जे उल्लेख केलेल्या अनेक अनेक देवता, अन्य देवता आहेत, हं? तर त्यांच्याकडे काय नाहीये? त्यांच्याकडे मोक्ष नाहीये. त्यांच्याकडे काय? तर आपल्याला वाटतं की जे मुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे या देवी देवतांकडे नाही. पण वरदान देऊ शकतात देवी देवता. आपण सर्वजण श्रीमद भागवताचं अध्ययन करत असताना पाहतो की सर्व जे देवी देवता आहेत ते अनेक अनेक प्रकारचे वरदान देतात. परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पुतनाला वेगळं वरदान मिळालं होतं. त्यानंतर होलिकाला वेगळं वरदान मिळालं होतं. आणि हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, त्यांना पण महाभयंकर असे वरदान भेटले होते. परंतु हे सर्व जे वरदान आहेत तर ते निष्फळ ठरले. ते काही मुक्ती देणारे नव्हते आणि भक्तीही देणारे नव्हते. म्हणून हे मोक्ष देण्याचं किंवा मुक्ती देण्याचं जे सामर्थ्य आहे ते इतर देवी देवताकडे नाहीये, असं तुकाराम महाराज ह्याच्यामध्ये सांगतायत. आणि पुढे सांगतायत की एका गोविंदाशी शरण व्हारे. आणि मग एकट्याच गोविंदाला तुम्ही शरण जा. कारण की त्या गोविंदामध्ये काय आहे? तर जे गोविंद आहेत, बघा, याच्या अगोदर त्यांनी काय म्हटलेलं आहे? याच्या अगोदरच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे केशव. हं? तर याच्या अभंगात त्यांनी केशव म्हटलंय. तर त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला जो श्लोक सांगितला होता, आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति समुद्रम, हं? यथा गच्छति समुद्रम सागरम, हा अर्थ तोच आहे. आकाशात पतितं सोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. तर केशव प्रति सर्व देवाला केले नमस्कार, तसं तिथे केशव. तर हा केशव शब्द आहे, म्हणजे केशवकडे इथे पण त्यांनी सांगितले भजती केशव. आणि या शेवटच्या ओळीमध्ये पण त्यांनी गोविंद सांगितलेले आहे. म्हणजे आपल्याला हे हे स्पष्ट झालं की जो गोविंद आहे, जो केशव आहे, तर तो कोण असून विठ्ठल तो एकच, तोच कृष्ण आहे, ते भगवंत आहेत, तोच नारायण आहे, तो विष्णू आहे. आणि त्यांनाच, तेच राम आहेत, त्यांना शरण जायला सांगितलंय. कारण की त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही मुक्ती देण्यास समर्थ नाहीये. म्हणून जे हे जे मोक्ष देण्यासाठी जर इतर देवतांच्या जे मागे न लागता काय करा तुम्ही? निर्गुण सगुण स्वरूपाची जी विष्णूची म्हणजे गोविंदाची अनन्य भावाने भक्ती करावी असा अपेक्षा आहे इथं. तर मग निर्गुण भक्ती तर कठीणच आहे, परंतु सगुण भक्ती सोपी आहे. आणि तुम्ही आम्ही जे करतोय सर्व सगुण भक्ती आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण या भगवद्गीते म्हणतात, भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 66 श्लोकामध्ये म्हणतायत, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काय सांगितलंय? सर्व धर्मानं परित्यज्य, सर्व धर्माचा, कैतव धर्माचा त्याग करा. अरे तुम्ही भागवत ऐकलं, धर्म प्रोजित कैतवत्र निर्मत्सराणाम सताम वेदम वस्तु अत्र शिवदम तापत्रय उन्मूलनम. तीन प्रकारचे जे ताप आहेत, आध्यात्मिक आधी भौतिक आणि अधिदैविक, या तापाचं उन्मूलन करायचं असेल तर इथं त्या कैतव धर्माचा त्याग केला पाहिजे. आणि इथेही ते सांगितलेले भगवंताने, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, तर मलाच एकट्याला शरणीय, म्हणून एका गोविंदाशी शरण व्हा रे. इथे तुम्हाला जे जे दिसतंय, एका गोविंदाशी शरण व्हा रे, माम एकम शरण व्रज. तर इथे तुकाराम महाराज म्हणतात त्या गोविंदाला शरण जा, आणि इथं भगवान श्रीकृष्ण म्हणतायत मला शरण या. तर यामध्ये आपल्याला स्पष्ट होतं की त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पुढे खाली स्पष्ट वचन देत आहेत आपल्याला. काय वचन देत आहेत? अहम त्वाम सर्व पापेभ्यो. तर अहम म्हणजे मी, त्वाम म्हणजे तुला, सर्व पापेभ्यो बहुवचन आहे. सर्व सर्व पापापासून मी काय करेन? मोक्षयिष्यामी, मी तुला मुक्त करील. मा शुच, मा म्हणजे नाही, भिवू नकोस. शुच, तू भिवू नकोस.
मी तुला सर्व पापापासून मुक्त करील, तू मला शरण ये, असं भगवान श्रीकृष्ण इथे वचन देत आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो की भगवंत इतके दयाळू आहेत. ते आपल्याला वारंवार जागवण्याचा प्रयत्न करतायत आणि असेच हे ते भक्त आहेत. म्हणून ते तुकाराम महाराज जे आहेत, तर ते आपल्याला अनेक वेळी अनेक अभंगातून की भगवंताला शरण जा असा उपदेश जागोजागी करतायत. आणि इथेही त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्याशिवाय मुक्तिदाता कोणी नाहीये. परंतु आपण आपलं मन अनेक अनेक कामना घेऊन आलेले, अनेक अनेक काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या 6 शत्रूंनी आपल्याला जखडून टाकलेलं आहे. आणि हे 6 शत्रू आपले असले तरी या 6 शत्रू आणि 4 भिंती येतात. तर त्या 4 भिंतीमध्ये कोणत्या भिंती आहेत त्या 4? महापाप आहेत त्या 4 भिंती, म्हणजे मांसाहार, नशा, जुगार आणि व्यभिचार. या 4ही भिंतीच्या मध्ये आणि या 6 शत्रूच्या मध्ये आपण एवढं जखडून गेलोय. भलेही तुम्ही हे रावण दहन केलं असेल आणि आताच्या दसऱ्याला म्हणजे हे 6 शत्रू षडरिपू आणि 4 महापापांना जाळण्याचा म्हणजे 10 तोंडी रावणाला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बार बार डोके काढत आहेत. तर त्या याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर इथं सांगितलेलं आहे की मोक्ष इष्यामी मा शुच, मी तुला मुक्त करील, असं भगवंत सांगताय. तू भिवू नकोस, पण भगवंताकडे शरण जाण्याची गरज आहे. ती शरण गेलं पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे. आणि पुढे पुढच्या आता इथे झालेलं आहे, तर याचा आपण थोडक्यात काय पाहिलं ते लक्षात घेऊ. तर आपण आजच्या अभंगामध्ये, तर त्या अभंगामध्ये जे पाहिलं त्यावेळेस एकदा एकदा अभंग तुमच्या लक्षात राहावा किंवा त्याच्या ओळी एकदा वाचून घेऊ आपण, मग थांबू. हं? मी काही गायक नाही किंवा मला गाताही येत नाही किंवा मी भजनेही नाही. त्यामुळे मी नुसतं वाचतो अभंग. शिवशक्ती आणि सूर्य गणपती, एकची म्हणती विष्णू ही. विष्णू शिवशक्ती आणि सूर्य गणपती, एकची म्हणती विष्णू सही. हिरागार दोन्ही मानती समाना, राजस भजने वाया जाती. हा, 1 मिनिट थांबा. माझं बॅटरी हे झालेली आहे त्या लॅपटॉपची. जरा त्याला चार्ज करतो. एकच म्हणजे त्याला पॉवर लावतो. किरागार दोन्ही स्मानिती समान, राजस भजने वाया जाती. अन्य देवतासी देव म्हणून, तामस जीवन तमोयोग्या. वाया जायासाठी केला सहव्यास, अन्य देवतास देवपण. आपुलिया मुखे सांगतसे धनी, नव्हे माझी वाणी पदरीची. धन्य ते वैष्णव भजती केशव, सात्विक हे जीव मोक्षा योग्य. तुका म्हणे मोक्ष नाही कोणापासी, एका गोविंदाशी शरण भारे. तशा प्रकारे या अभंगात तुकाराम महाराज सांगतायत. आणि शेवटी याचा सार असं सांगितलेलं आहे की तुकाराम महाराजांना एवढंच सांगायचं आहे अभंगातून, सर्वोच्च तत्व एकच म्हणजे कोण आहे ते, ज्याला विष्णू म्हणा, केशव म्हणा, गोविंद म्हणा, विठ्ठल म्हणा, हेच काय आहे, परमतत्व आहे. आणि त्याच भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि दुसरं सांगितलं की भक्तीचा मार्ग एकच आहे. एकांताने केलेली केवळ विष्णूची भक्ती हीच सात्विक भक्ती आहे. एकांताने म्हणजे एकचित्त केलेली भक्ती. आणि व्यर्थता म्हणजे अन्य देवदेवतांना व्यर्थता, आपलं व्यर्थता म्हणजे व्यर्थ वेळ वाया घालणं, ते काय, अन्य देवतांची भक्ती ऐहिक फळासाठी म्हणजे भौतिक फळासाठी केलेली जी भक्ती आहे,
तर ती कशी आहे, राजस भक्ती त्याला म्हटले. किंवा भीतीतून, आपल्यामध्ये भीती असते कधी, जर आपण आमच्या कुलदेवताची पूजा नाही केली, आणखी काय नाही केलं, अभिषेक नाही केला, कंदोरी नाही केली, तर त्याच्यामध्ये गेलं नाही तर आमच्या कुलदेवताला आता काय होईल, त्या भीतीपोटी केलेली ही तामस भक्ती जी आहे, तर ही जी आहे तर हे मोक्षाच्या दृष्टीनं निरर्थक आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेल्या शास्त्रामध्ये श्रम एव ही केवलम, केवळ श्रम आहेत, कष्ट आहेत ते सांगितले. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा याच्यामध्ये आपल्या लक्षात येतो, केवळ मोक्ष केवळ गोविंदापाशी आहे, म्हणजे भगवंताकडे आहे, आणि मुक्ती केवळ विठ्ठलाच्या गोविंदाच्या चरणाशी आहे, असं या अभंगातून तुकाराम महाराजाला सुचवायचं आहे, सांगायचं आहे, आणि ते शास्त्राचं सार आहे. आणि त्यानंतर त्यांनी इथे म्हटलेलं आहे की म्हणजे हेच का, तर याच्यामध्ये तुम्हाला हे होईल की हेच का, तर याच्यामध्ये श्रीमद भागवतातला जो श्लोक आहे हा, तर या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, सवय पुंसा परो धर्म यथो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. तर दोन श्लोक आहेत त्यामध्ये, संप्रसिद्धती सुप्रसिद्धती. सवय पुंसा परो धर्म येतो भक्तीर अधोक्षजी, मनुष्यासाठी तोच खरा सर्वोत्तम धर्म आहे. कोणता? ज्यामुळे अधोक्षजाची म्हणजे विष्णूची भक्ती निर्माण होते. भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या ठाई भक्ती प्रेम निर्माण होणं, तीच भक्ती आहे, ते खरा सर्वोत्तम धर्म आहे, तो खरा धर्म आहे. आणि अशी जी भक्ती आहे ती कशी भक्ती आहे? अहेतुकी. अहेतुकी म्हणजे काय? अहेतुकी भक्ती म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा नसणारी भक्ती. कोणतंही फळ न ठेवता, कोणताही मानस न ठेवता आज आपल्याकडे जी भक्ती केली जाते, तर ती भक्ती कशी असते? आपल्या मनामध्ये जरी आपण कधी प्रकट करू, कधी प्रकट न करू, पण मनामध्ये एक असतं की माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला लग्न नोकरी लागू दे, मुलीला लग्न होऊ दे, नातवंड होऊ दे, किंवा याचा आजार बरा होऊ दे, आणि त्यासाठी मी अमकं करेल, 2 माळा एक्स्ट्रा करेल, किंवा हे वाचेल. हे जे गोष्टी असतात याला अहेतुकी भक्ती नाही म्हणत, तर याला काय म्हणतात? सकाम भक्ती. अपेक्षा ठेवून केलेली भक्ती, फळाच्या अपेक्षेने केलेली भक्ती म्हणतात. याला व्यवहार म्हणतात, देवाणघेवाण म्हणतात. परंतु निष्काम भक्ती जी आहे, निष्काम प्रेम जे आहे, तर ते कसं असतं? त्याच्यामध्ये ही जी भक्ती असते आपली तात्पुरत्या स्वरूपाची असते. कशी तात्पुरत्या स्वरूपाची असू दे? एखाद्याने नवस केला, मला मुलगा होऊ दे, आणि त्याला मुलगा झाला, आणि मुलगा झाल्यानंतर हळूहळू तो भक्ती सोडून देतो, त्याचं जे व्रतवैकल्य आहे ते सोडून देतो, तर त्याच्यामध्ये खंड पडतो. परंतु या सांगितलेल्या अहेतुकी अप्रतिहता, जी भक्ती खरी भक्ती आहे, तर ती खरा जो धर्म आहे, ते काय सांगितलं? अहेतुकी, कुठलाही हेतू नाही, अप्रतिहता, नो स्पीड ब्रेकर. प्रतिहता म्हणजे आडणारी, त्याच्यामध्ये व्यत्यय येणारी अखंडित भक्ती. तर अखंडित भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या ठिकाणी निर्माण होणं, ही खरी भक्ती आहे. आणि त्यामुळे काय आहे? आत्मा संपूर्णपणे संतुष्ट होतो, त्यामुळेच जीव संतुष्ट होतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला संतुष्टी मिळत नाही, समाधान मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असून इंद्राची संपत्ती समाधान नाही ज्याची चित्ती, याच नाव दारिद्र्य. इंद्रासारखी संपत्ती आहे, परंतु त्याच्यात समाधान नाही, तर तो दारिद्र्य म्हटला जातो. तर तसं आहे की आपण अन्य आणि देवी देवताकडे कितीही भटकलो, कितीही काही जोडण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या ठिकाणी जर भगवंताविषयी निष्काम, अहेतुकी, अप्रतिहता भक्ती निर्माण झाली नाही, तर आपल्याला समाधान, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सॅटिस्फॅक्शन म्हणतो, हे मिळणार नाही. अशा प्रकारे ही जी आपली भक्ती आहे, तर ती केशवाप्रती असावी, गोविंदाप्रती असावी, विठ्ठलाप्रती असावी, असं इथे तुकाराम महाराजाला सांगायचं आहे. तर सर्वांनी एकदा हा माईक अनम्यूट करा आणि एक श्लोक म्हणा माझ्या बरोबर. अनम्यूट करा माईक सर्वांनी आणि म्हणा, मग आपण थांबू लगेच. कोणालाच म्हणायचा नाही का श्लोक? 2 ओळीचा श्लोक आहे, म्हणा सर्वांनी.
सवय पुंसा परो धर्मो. सवयी पुंसा सवय पुंसा धर्म. धर्म. सवय पुंसां परो धर्मो. सवयी सवय सवय पुंसां पुंसा परधर्मः. परधर्म. यतो भक्तिर अधोक्षज. यतो 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 भक्तिरधोक्षजे. भक्तिरदोक्षज. यतो भक्तिर अधोक्षज. यतो 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 अधोक्षजे. भक्तिरसोषज. भक्तिरधोक्षजे. अहेतुकी अप्रतिहता. अहेतुकी अहेतुकी प्रतिहता. प्रतिहता. ययात्मा संप्रसिद्धति. ययात्मा ययात्मा संप्रसिद्धते. संप्रसिद्धते. हरे कृष्णा. काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. 1 मिनिट आहे आपल्याकडं. हम्म? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, दंडोत प्रणाम. विचारा. प्रभूजी, माझा प्रश्न असा आहे की हा. तुम्ही असं बोलले की आपण भौतिक इच्छा वगैरे मागायच्या नाहीत. ते देवी देवता पूर्ण करतात म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. पण आता आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपल्या काही इच्छा असतातच की ज्या मग आपण भगवंताकडे नाही गेलो तर कोणाकडे जाणार? जर आपण असं ठरवलंय की भगवंतच माझे सर्वस्व आहेत, तर मग मी त्यांच्याकडेच मागणार ना की भगवंता मला ह्याची गरज आहे, त्याची गरज आहे. मग हे कसं समजायचं की कसं करायचं माझ्या बाबतीमध्ये? हरे कृष्णा, हम्म. दंडवत. हा, बरोबर. करेक्ट. खूप छान प्रश्न आहे. तर तुकाराम महाराज पण काही मागतात. माहिती आहे ना तुकाराम तुकाराम महाराज काय म्हणतात? गोत्रे माझे पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. कथेची सामग्री. तुकाराम महाराज पण मागतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर मागायचं, पण त्यांनी कोणाकडे सांगितलं मागायला? भगवंताकडेच अहेतुकी भक्ती म्हणजे काय? आपण भगवंताची भक्ती करायची. जसं आपली आई आपल्यावर प्रेम करते, पण ती आपली आई आपल्यावर प्रेम करते, ती यासाठी प्रेम करत नाही की हे मूल मला काहीतरी देईल मोठं होऊन. तो नसतं. प्रेम हा मूळ हेतू आहे. आणि त्याच्यानंतर आई म्हणते, बाळा, अरे मला पाणी भरून दे, तो टेबलवरची नोटबुक आण, हा, जरा दाराला लॉक लावतो का? आई सांगते की नाही मुलाला? तर तो नाही. तसं आपण प्रेमापोटी भगवंताला जे मागतो आपल्या नात्याविषयी, ते नाही. केवळ मग इथे कसं आहे, ते अप्रतिहता अखंड भक्ती चालू आहे आपली आणि त्याच्यामध्ये आपण मागतोय, तर ते आपण हक्काने मागू शकतो. परंतु जर आपण फक्त कशासाठी मागत असू, एक विशिष्ट, आता माझी एक्झाम आली, तर एक्झामसाठीच मी भगवंताकडे गेलोय आणि परत भगवंताकडे पाहत नाही, तर ती अहेतुकी भक्ती नाहीये, अप्रतिहता भक्ती नाहीये. म्हणून त्यासाठी अखंड भक्ती असली पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये आपण मागू शकतो. अनेक साधू संत आहेत, आचार्य आहेत, ते पण मागतात आणि आपण पण हक्कानं मागू शकतो. हट्ट करू शकतो भगवंताकडे, मला दे. तर ते भगवंत प्रेमानं स्वीकारतात, कारण माझं लाडकं मूल आहे. आणि हट्ट केल्यावर आईला पण आपण आईला हट्ट करतो, आई मला दे दे, आई घेऊन देते आपल्याला. आईला आवडतं ते. तसं भगवंताला आवडतं. तर पण आपली भक्ती कशी असली पाहिजे? अखंड भक्ती असली पाहिजे, विशिष्ट हेतूपुरती नाहीये, असं सांगितलेलं आहे तिथे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. प्रभूजी, अजून एक विचारायचं होतं की हा. माझ्याकडे तुकाराम गाथा आहे, जोग महाराजांची तुकाराम गाथा आहे. पण तुम्ही जे हा. श्लोक घेतले ना, तर ते मला कळत नाही की कुठला श्लोक चालू आहे. म्हणजे मी ओपन केलं असं बुक, तर ते कसं, म्हणजे कसं कळतं की तुम्ही हा श्लोक घेताय? कसं कळतं? मी मी काय करतो, नाही, मी आता मला हे जी ही सिरीज आहे आपली, ही श्रृंखला आहे, अनेक जण घेतात. मला अगोदरचा त्यांचा कोणता अभंग घेतलेला आहे मला माहित नाही, म्हणून मी कुठलाही घेतो. जर हा सर्च करायचा असेल तर माझ्याकडे एक सर्चेबल आहे, डॉक फाईल आहे. हम्म? तर तो गाथा अच्छा. मी तुम्हाला तुम्हाला शेअर करू शकतो. तर तुम्ही तो गाथा टाकून, मी जे अभंग टाकलाय त्याचा पहिला वर्ड टाकला, कंट्रोल H करून, हा तर हा. तुम्हाला त्या अभंगापर्यंत पोहोचता येईल. कारण का आले हा आई. 4445 नंबरचा अभंग आहे, त्या सॉफ्ट कॉपी मधला. अच्छा, ठीक आहे प्रभूजी, बघते. मी माझ्याकडे आहे, मी पण ट्राय करते. हा, आहे का? सॉफ्ट कॉपी आहे का? नाही प्रभूजी, माझ्याकडे हार्ड कॉपी आहे, डायरेक्ट बुक आहे, पुस्तक हा, आहे मग मोठं. त्याच्यामध्ये आता ही जी कॉपी आहे माझ्याकडे, जी सॉफ्ट कॉपी आहे, ती कुठलीही मला माहित नाही. कारण की आपल्याकडे गाथा जी आहेत, एक पंढरपूरचा गाथा आहे, एक तळेगावचा गाथा आहे, तळेगाव पण तिकडे आहे ना, ते गाथा आहे.
आणि एक देहूचा गाथा आहे आणि एक सरकारी प्रत आहे. 4 प्रकारचे गाथा आहेत आणि त्यांच्या अभंगाचे सिक्वेन्स थोडे वेगळे आहेत आणि काही मध्ये काही अभंग कमी जास्त आहेत. तर माझ्याकडे 2 प्रती आहेत सॉफ्ट कॉपी, एक तळेगावची एक आहे आणि हा पंढरपूरचा. तर त्याच्या क्रम थोडे मागे पुढे होतील. तर मी असेल तर ग्रुपवर शेअर करेल. हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता सर्वजण. ठीक आहे प्रभूजी, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, काही कोणाचा प्रश्न आहे? थांबायचं? हरे कृष्ण प्रभूजी. कोणाचा प्रश्न नसेल तर थांबूयात आपण इथेच. हा थांबा, मला दुसरा क्लास आहे हो लगेच. हो. धन्यवाद प्रभूजी, सर्वांचे हरे धन्यवाद. कृष्ण. दंडवत हरे प्रणाम. कृष्ण प्रभूजी, धन्यवाद दंडवत सर्वांना, खूप खूप हरे धन्यवाद. कृष्ण. दंडवत प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण प्रभूजी, माते दंडवत प्रणाम. धन्यवाद.